नारायणगावमध्ये अजितदारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवलेत। भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी काळे झेंडे दाखवलेत। आशा बुचकेंसह कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली आहे। शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला। दादांच्या जनसन्मान यात्रेला भाजपकडून काळे झेंडे। नारायणगावात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये भाजपनं काळे झेंडे दाखवले। भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचकेंसह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप करत घोषणाबाजी करण्यात आली। अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही असा भाजपचा आरोप आहे। परिणिती दुसऱ्याला शिकवतात हे न्याय व्यवस्था, पण या हे स्वतः का पाळत नाही म्हणून या पालकमंत्र्याचा धिक्कार। याचा पाल्य एकच आहे, तो म्हणजे अतुल अतुल अतुल। बाकी सगळे कोण आहेत? अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीसांचा अवमान झाल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे। वेळेला आमचा अपमान आम्ही सहन करतो विकासासाठी, पण या राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा अपमान सहन करणार नाही, कदापि सहन करणार नाही। महायुती मान्य नाही असं अजित पवारांनी जाहीर करावं असं आशा बुचकेंचं आव्हान आहे। पर्यटनाच्या तालुक्यामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन काम झालं पाहिजे। या ठिकाणी यांना महायुती मान्य नाही, त्या अजित पवारांनी या ठिकाणी डिक्लेअर करावा की माझा काही संबंध नाही। अजितदादांच्या कार्यक्रम स्थळाबाहेर भाजप पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला। अजितदादांविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। हे ज्या पद्धतीने चोरून चोरून मिटिंगा लावतात, प्रशासनाचा गैरवापर करतात। पर्यटन तालुका आहे आमचा, पर्यटनाच्या तालुक्यामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन काम झालं पाहिजे। या ठिकाणी यांना महायुती मान्य नाही, त्या अजित पवारांनी या ठिकाणी डिक्लेअर करावा की माझा काही संबंध नाही। राष्ट्रवादीचा म्हणून अतुल बेनके या तालुक्याचा आमदार तो पिट्ट्या काल सांगतो राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे, आणि काय तहसीलदार सगळी यंत्रणा अगदी फॉरेस्ट सगळ्यांना बोलावून कलेक्टर यांना बोलावून मिटिंगा घेतात। असा दडलाय काय त्याच्यात? हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मला वाटतं आशाताईंना त्याची थोडीफार कल्पना असेल, पण अशा पद्धतीने झेंडा दाखवण्यापेक्षा त्या दादांकडे जरी आल्या असता तरी दादांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं। मला असं वाटतं की ही एक स्टंटबाजी आहे। एक असं आहे, तसं त्यांनी निदर्शनं काढायची काहीच आवश्यकता नाही। हा पक्षाचा कार्यक्रम आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळा भारतीय जनता पक्षाचे नेते येतात, मंत्री येतात, आम्ही कधी त्याच्याबद्दल आक्षेप घेत नाहीत। त्यामुळे अशा पैचं महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम कोण करत असेल तर त्यांना ताकीद वरिष्ठ पातळीवरती मिळाली पाहिजे, असं माझं स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी आहे। असं आहे की काही काही ठिकाणी जे आहे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यात येतील। अनेक वेळा जे कार्यक्रम जे आहेत स्थानिक आपल्या पक्षाचे लोक जे आहेत हे आखेत असतात आणि त्याच्यामुळे नेमक्या या काही गोष्टी ज्या त्रुटी राहून जातात। स्थानिक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण बोलवावं, त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं असंच मी सगळ्यांना सांगेन। तर अमोल मिटकरी यांनी याबद्दल ट्विट केलंय, जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे। काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा। आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत श्री देवेंद्रजींनी तत्काळ खुलासा करावा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी या ट्विटच्या माध्यमातून केलेली आहे।